नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं माझ्या छोटा रिचार्ज चॅनलवरती स्वागत आहे. आशा करतो तुम्ही माझे छोटे छोटे किस्से जे आहेत ते ऐकून आनंद घेतात आणि तुमच्या आयुष्यातल्या सुद्धा छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेत रिचार्ज होत आहात. मित्रांनो, आज तुम्हाला मी जो एक किस्सा ऐकवणार आहे तो आमच्या ग्रुपमधला एक मित्र आमचा बंड्या म्हणून, तो गुगली मास्तर म्हणून जाम फेमस आहे आमच्यामध्ये. म्हणजे एखाद्याची फिरकी घेणं म्हणतो ना आपण, तसं तो शब्दांची कोटी करून फिरकी घेणार. काही जण पण असे आपल्यामध्ये असतात की जे एखाद्याची फिरकी घेतात किंवा खिल्ली उडवण्यासाठी, पण मग ते ग्रुपिझम करतात आणि एखाद्याला टार्गेट करतात आणखी त्याची मस्करी उडतात. तर हा तसा नाही करत. हा नॉर्मली ज्याची मस्करी करेल त्या माणसालासुद्धा त्या गोष्टीचा आनंद मिळेल, तोसुद्धा माणूससुद्धा खुश होऊ होतो. अशा रीतीने त्याचं ते वैशिष्ट्य आहे त्याचं, की तो अपमानास्पद कोणाचं कधी काय करायचं नाही, मस्करी करून घ्यायचा. तर तसे त्यांनी अशा बऱ्याच जणांचे आमच्या ग्रुपमध्ये कधी काय वेगवेगळ्या खिचले आहेत, गुगली टाकलेले आहेत. तसे 3-4 किस्से आहेत त्याचे. त्यातले एक किस्सा मी तुम्हाला आज ऐकवतो आहे. आमच्या ग्रुपमध्ये एक आमचा बरोबर प्रवास करणारा एक मित्र होता. त्याला ब्रँडेड कपडे वापरायची हौस होती, शौकीन एकदम ब्रँडेड कपडे वापरायचा. आणि ज्या वेळेला आपल्या देशामध्ये ब्रँडेड कपडे खूप जास्त ॲवेलेबल नव्हते, तेव्हापासून म्हणजे जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट असेल की जेव्हा ब्रँडेड कपडे आपल्याला फक्त अकबर अलीज किंवा मोठे 5 स्टार हॉटेल्स वगैरे अशा ठिकाणीच, नॉर्मल शॉपमध्ये ब्रँडेड कपड्यांची उपलब्धता नव्हती. आणि मग ते कपड्याची किमती पण तशा प्रचंड असायच्या. पण हा तेव्हापासून ब्रँडेड कपडे वापरतो आहे आणि मग ब्रँडेड कपड्यांच्या किमती पण तशाच जबरदस्त असायचं. मग ती जी किंमत तो सांगायचा आम्हाला, ती किंमत आमच्यापैकी आम्ही सगळे ऐकून हाबकून जायचो. अरे की काय एवढी महागाची वस्तू आणली, अरे ही तर स्वस्तात मिळाली असते. असं त्याचं डुप्लिकेट घेतला असं फर्स्ट कॉपी वगैरे म्हणतो ना आपण, तर ते स्वस्तात मिळाली असती. पण तो मात्र बिलकुल त्याच्यातनं त्याला दादाचा नाही. तो म्हणतो मला ह्या असे कपडे घ्यायला आवडतात, मी ते तसेच कपडे घेणार. मग त्याच्यावरनं आम्ही त्याची जी काही मस्करी करायचो नेहमी, ती मस्करीसुद्धा तो अगदी आनंदाने एन्जॉय करायचा. तो कधी कोणाची रागवला नाही. म्हणजे तो ज्याचा खिशाणी श्रीमंत होता त्याचा तो मनानेसुद्धा श्रीमंत होता मित्र आमचा. पण त्यातल्या त्यात पण एकदा बंड्याने त्याची कशी विकेट काढली होती ती मी त्यात तुम्हाला आता ऐकवत आहे. त्याने एक असा मला वाटतं ॲरो का लू फिलिप्सचा शर्ट घातला होता व्हाईट कलरचा, आणि आला तो घालून ते शर्ट. आणि आल्यानंतर ग्रुपमध्ये सगळ्यांनी दिला, त्याने असं ते लोगो वगैरे त्याचा दिसावा सगळ्यांना, असं काहीतरी स्टाईल करून. अरे काय, मग तो म्हणाला की लुई फिलिप्सचा शर्ट आहे म्हणतो व्हाईट. कितीला? मग त्याला विचारलं कितीला म्हटल्यानंतर त्याने त्याची किंमत सांगितली. आता 25-30 वर्षापूर्वी 2,000 वगैरे काहीतरी किंमत सांगितली असेल, 2-3 हजार, तर मला नीट आठवत पण नाही. पण त्यावेळेला आमच्या मनाने ती प्रचंड किंमत होती. म्हटलं अरे एवढा महाग आता शर्ट तू घेऊन आलास? म्हणतो मग ब्रँडेड आहे म्हणतो. अरे काय ब्रँडेड म्हणतो, 200 रुपयाला शर्ट मिळतो व्हाईट कलर, म्हणतो की तू एवढा महागातला घेऊ शर्ट कोणाला 2-2.5 म्हणतो. हे बघा म्हणतो लोगो आहे त्याचा. अरे म्हटलं त्या आला या फुलासाठी तू एवढे पैसे दिले, येणार आहे म्हणतो तू बाळा. असं करून त्याला वेळात काढलेलं. काही महिन्यानंतर त्यांनी रिबॉक का नायकेचे शूज आणले होते, ते शूज पण त्यांनी घातले आला. आणि मग तो पण अगदी आल्यानंतर त्याने एकदम ते असं करून बसलं वगैरे, म्हणजे शूज दिसायला पाहिजेत वगैरे. मग बघितल्यानंतर लोक अरे काय वा काय नवीन घातलं काय, मग रिबॉकचे शूज आहेत, कितीला घेतले? ते असं 2,500-3 हजार रुपये किंमत सांगितली त्यांनी. येणार का काय तू 2,500 रुपये शूज गेला, फॅशन स्ट्रीटला गेला तर तिथे 300-400 रुपयाला असले शूज मिळतात, की तू 2,500 कोणाला, आम्हाला काय चुत्या समजतो का तू? पण तो म्हणतो बाबा मी तुम्हाला काय समजत नाही, मला हे आवडले, मी ते ओरिजिनल रिबॉकचे शूज आहेत, मी ओरिजिनल घेऊन आलो. कालांतरानंतर मला वाटतं कधी त्यांनी कुठला तरी एका रँगलर का कुठल्या तरी अशा कंपनीचा लेदरचा बेल्ट आणलेला. मग त्याच्यावरती पण पुन्हा त्यांनी त्याची पण किंमत अशी कधी आवाज किंमत होती ती त्यांनी आणि तो कधीच त्याचा उगाच काहीतरी त्याची किंमत आवाज तो खोटी सांगायचा नाही. जी ॲक्च्युअल किंमत आहे ती किंमत तो सांगायचा. पण आमच्या दृष्टीने ती आवाज असायची, त्यामुळे आम्ही त्याची मस्करी करायचो. मग तो बेल्ट पण त्याने असं काहीतरी किंमत सांगितला होता. तर सगळे म्हणा अरे काय येडा आहे का काय तू, इतका महागाचा बेल्ट असतो का? धारावीला गेला असं तर तुला 150 रुपयाला मिळतो. असले एवढे लेदरचे शूज असे 150 रुपयाला मिळतात. पण तो पुन्हा
ऐकून त्याने पुन्हा ते न ऐकल्या सगळं केलं. त्याची म्हणाला ठीक आहे तुम्ही जाऊन घ्या धारावीला, मला आवडतो मी तिकडे जाऊन घेतला. असं ते चालू होतं त्याचं नेहमी. एक दिवशी त्याने रेबॅनचा गॉगल आणला होता, एकदम टॉम क्रूजने जो घातलेला एव्हिएटरमध्ये ह्याच्यामध्ये टॉप गनमध्ये जो घातलेला गॉगल होता तसा गॉगल तो घेऊन आला होता. आणि तो आल्यानंतर त्याला तो गॉगल नाही मस्त त्याची ग्रीन ग्लास गोल्डन फ्रेम वगैरे भारी वाटत होता तो. बंड्याने त्याला विचारलं, का रे वाळा गॉगल नवीन दिसतोय? म्हणतो हा रेबॅनचा आहे, बघू. त्याने बघून मग त्याने बंड्याने घेतला तो गॉगल, स्वतः घालून बघितला आणि चांगला फील आहे, म्हणजे मस्त आहे रे गॉगल. कितीला? तर कितीला म्हटल्यानंतर त्याने तो ॲक्च्युली त्याची ओरिजिनल किंमत सांगणार होता, पण सांगणार तेवढ्यात मग त्याने काय कोणास त्याच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा काहीतरी विचार आले की खरी किंमत सांगायची होती आणि पटकन त्याला बंड्याला सांगितलं 500 रुपये. आता बंड्याला ॲक्च्युली तो गॉगल घातल्यानंतर त्याची ओरिजिनॅलिटी समजली होती. आता कारण बंड्या पण आमचा जो आहे तो पण असा देशी विदेशी फिरणारा होता तो, त्यामुळे त्यालाही अशा वस्तूंच्या खऱ्या किमती माहिती होत्या, पण तो मस्करी करायचा कधी कधी त्याची. पण त्याला एक तो ओरिजिनल रेबॅनचा गॉगल आहे, आणखी त्याची किंमत आज सांगतो तशी 500 रुपये नाही, त्याच्यात त्याला लक्षात आलं. पण आता त्यांनी तो लूज बॉल त्याचा बॉल लूज बॉल टाकला होता, मला छकडी मारायची होती. मग ह्यांनी त्याला लगत पुढच्या त्याला गुगली टाकली एकदम मस्तपैकी. त्यांनी 500 रुपये म्हणतो ठीक आहे. असं करून बंड्याने लगेच खिशात हात टाकला, पाकिट काढलं आणि पाकिटातनं 500 रुपयाची नोट काढली आणि त्याला दिली. तर तो म्हणतो काय नाही, मी घेतला गॉगलला तुझा, घे हे 500 रुपये घे, तुला नवीन घे तुला. तो 500 रुपये घे म्हटलं, तो त्याची त्रेदाच रिपीट उडाला आहे. तर 500 रुपये गॉगल, अरे नाही मी ते तिकडे जाऊन आणला गॉगल, तू काय 500 रुपयामध्ये काय तुला कसं काय? म्हणतो अरे ठीक आहे, तू तिकडे जाऊन आणलास ना, तुझा काय जाणार नाही ना, खर्च आला असेल ना 40-50 रुपये, मी 100 रुपये देतो तुला. तरी 100 रुपये दिले त्याला आणि म्हणाला घे जा आता, म्हणतो तुला नवीन गॉगल घे. ते ऐकल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आता आपली विकेट गेलेली आहे. यांनी जो गुगली टाकला आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं की अरे नाही म्हणतो बंड्या ओरिजिनल गॉगल आहे, पण आणि 3000 रुपये का काहीतरी त्याची किंमत सांगितली त्यांनी त्याची. म्हणतो 3000चा गॉगल आहे बंड्या. मग बंड्यालाही माहिती होतं की तो 3000चा आहे. त्याने पण त्याला म्हणाला, मग त्याला सांगता कशाला 500 सांगितले. मग अरे मी नेहमी तुम्हाला काहीतरी सांगतो आणि तुम्ही माझी मस्करी करता, म्हणून मग मी आता कमी किंमत सांगितलं. तर तू म्हणतो माझी बरोबर विकेट घेतलीच काढून. तर ह्या असे विकेट आमचा बंड्या नेहमी कोणाकोणाच्या घेतो. त्याने अजून पण अशा 3-4 मित्रांच्या आमच्या भारी विकेट काढले, त्याने प्रॉपर क्लीन बोल्ड विकेट काढलेले आहेत. मी ते पण किस्से तुम्हाला पुढच्या वेळेला कधीतरी ऐकू. तोपर्यंत एन्जॉय.